स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे केला जातोय, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी लाईव्ह व्यवस्था केली गेली. सन्माननीय नितीनजी शेलार साहेब विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वेलकम, सहर्ष स्वागत. अगदी दानशूर दाता आपण पाहिला तर विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बादाने, आतकोली, जुपाडा, चिंबीपाडा, शेरेकरपाडा, माहिती उबदार भगवी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. मान सन्मान केला जातोय. भादाने गावाचा अभिमान आणि स्वाभिमान. एरवडा जेलर जेल प्रमुख अगदी ज्यांची खूप मोठी कारकिर्दी आपण पाहिली, सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे मुख्य मंचावरती आपण पाहताय संदीपजी चव्हाण साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. माईची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान आपण पाहताय संदीपजी चव्हाण साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ग्रामपंचायत कर्मचारी विद्यमान भाऊसाहेब एम.बी. जाधव साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करत असताना आपण पाहताय सन्माननीय पंकजी भोईर साहेब समाजसेवक यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. विनंती करेन आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यथोचित मान सन्मान करत असताना वेलकम. आपण देखील आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. सन्माननीय पंडितजी कतोरे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वेलकम, सहर्ष स्वागत. सन्मान्य आदरणीय कैलाजी गीते साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो. विनंती करेन आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वेलकम, सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहता कैलासजी गीते साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. सन्माननीय नंदूजी गुप्ते यांचा देखील यथोचित मान सन्मान केला. विनंती करेन जगदीशजी कथोरे यांचा शुभागमन करतो आपण व्यासपीठावर. आदरणीय जगदीशजी कथोरे साहेब. सन्माननीय अशोकजी गुप्ते यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय.
माईची उबदार शॉल, त्यानंतर या स्पर्धेचा आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान. सन्माननीय आदरणीय जगदीश कतोरे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो. वेलकम, सहर्ष स्वागत. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. उपस्थित आपण पाहता मैदानाच्या चहूबाजूला भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग, त्यामध्ये अचकोली, भादाने, चिंबीपाडा, झूपाडा आणि शेरेकरपाडा. थर्ड अंपायर पंचांनी नक्कीच स्कोर धावसंख्या 13. सर्वांचं आपण स्वागत करतोय. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक या अंतिम सामन्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी व्यक्त करतोय. धावसंख्या 13. पहिलं षटक आपण पाहताय समाप्त झाले. विशाल याचं सेकंड ओव्हर मध्ये आलाय. विजय गीते या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलंय. ऍज अ आयकॉन कामगिरी त्याची चांगली राहिली आहे. फुल टॉस आहे. भरपूर वेगानं प्रॉपररित्या कनेक्शन करू शकले नाही. डॉट बॉल आलाय. विजय गीते याचा उल्लेख आपण करत होतो. भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. भरपूर चांगला बॉल आहे. भरपूर चांगला बॉल आहे. गोलंदाजी सुरेख आहे. बॅटिंग देखील खूप चांगली मागच्या मॅच मध्ये, तर खऱ्या अर्थानं सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन त्याचं राहिलं आणि खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आपण पाहू शकाल. विजय गीते आयकॉन आहे. चांगली कामगिरी सध्या तो करतो. टीमची टोटल 13 आकड्यावर स्थिरावली आहे. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल, सलगचे 2 चेंडू डॉट आपण पाहिले. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल. अंतिम सामना आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग. एका बाजूला क्षितिज वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला श्री छत्रपती स्पोर्ट्स. 7 संघांमधनं हे 2 संघ जे सिलेक्ट झालेत, क्वालिफाय झालेत फायनल मॅच साठी. भरपूर सारी मेहनत, परिश्रम, क्रिकेट चांगला खेळ, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी या सर्वाच्या जोरावर 2 संघ पात्र झालेत अंतिम फेरीमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 13. त्यानंतर इकॉनॉमिकल षटक सध्या हाताळतोय गोलंदाज विजय गीते.
आणि, नक्कीच पहिल्या सत्रामध्ये देखील विजय गीते ॲज अ आयकॉन, दुसरा बाजू विश्वास जाधव आयकॉन, या दोघांमध्येच फायनल झाली होती आणि यावर्षी देखील तेच पाहायला मिळत आहे. कॅचसाठी भरपूर सारा प्रयत्न विशालनं केला बॉलपर्यंत पोहोचण्याचा, परंतु पोहोचू शकला नाहीत. एकच धाव तिथे घेतली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहताय विजय गीते याची. 2 ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर 17 आपल्याला पाहायला मिळते. वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमची टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगला बॉल फुल लेन्स ऑन साइड टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न नाही. एकच धाव तिथे मिळते. 2 ओव्हरचा खेळ झाला. आपण पाहताय धावसंख्या सध्या 19. ड्रिंक्स ब्रेक आपण जाऊया डीजे मॅनकडे एक संगीत ऐकण्यासाठी. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. दोन ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर 19 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 त्यानंतर 6. टीमची टोटल सध्या आपण स्कोर कार्डवर पाहताय. ललित राणे येतो सध्या गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 घेऊन. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकार इथे ठोकलाय फलंदाज भालचंद्रच्या पॅटमधनं. छत्रपती शिवरायांचं संगीत सध्या आपण ऐकताय आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्म रक्ष ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. 350 वर्षापूर्वी गुलामगिरीच्या ग्लानीमध्ये निश्चित पडलेल्या रयतेमध्ये स्वातंत्र्याचा सूर्योदय निर्माण करणारे अखंड मराठी भूमीवर पसरलेला गुलामगिरीचा कालोख दूर करणारे छत्रपती शिवाजी महाराज. माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येते याचा वस्तुपाठ याच महाराष्ट्राच्या मातीला घालून देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा. दरम्यानच्या कालावधीत दुसरा षटकार आपण पाहताय आणि सलग 2 षटकार या मॅच मध्ये कमबॅक करत असताना सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री छत्रपती स्पोर्ट्स टीमची टोटल स्कोर कार्डवर 31 धावा. विकेट आतापर्यंत गमावला 1. विश्वास जाधव आयकॉन खेळाडू महत्वपूर्ण मॅच मध्ये तो असफल ठरला. पहिल्याच बॉलवर तो बाद झाला. त्यानंतर आता भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळतोय. हॉर्न साइडला टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मिळत असताना
धावसंख्या 32, टीमची टोटल 32. आणि मिस्टायमिंग आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक स्वतः विजय गीते पोहोचलेत. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स भालचंद्र आणि जितेश बाबू ही दोन्ही सला आपण पाहताय बॅटर्स सध्या मैदानाच्या मध्ये खेळतात. एक चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केली पहिल्या विकेट नंतर दुसऱ्या विकेटसाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर 33 रन्स ऑन बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी दूर वरून खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चांगला बॉल पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, परंतु त्यानंतर उर्वरित 3 बॉलवर आपण पाहताय अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक गोलंदाज ललित राणेनं केलाय. मिस टायमिंग आहे, विकेटची संधी आहे, महत्वपूर्ण विकेट असेल. दोघांमध्ये कॉलिंगच नव्हतं आणि इथे रनआउटची विकेट हो मिळू शकते. रनआउटची विकेट इथे मिळेल. तीन ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 आपल्याला पाहायला मिळते. 34 रन्स ऑन बोर्ड. अतिशय आहे शेवटचं षटक घेऊन टीमची टोटल स्कोर कार्डवर सध्या आपल्याला 34 पाहायला मिळते. .34 34 धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या आपण पाहताय. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला हा फटका टर्न करत असताना 2 धावा पहिल्याच बॉलवर कंप्लीट केल्यात. फलंदाज नवीन आपण पाहताय प्रमोद. .36 36 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. .36 रन्स. फुल टॉस आहे ऑन साइडला. मिस टायमिंग आहे फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद एकत्र येऊ नका फिल्डिंग करणारा संघ. चला आपापली पोझिशन घ्या. कितीपर्यंत चालणार आहे विजय गीते?
गिरीश यादव, हॅलो 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 गिरीश यादव नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये एंटर झालेत. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर 1 विकेट प्राप्त झाली. दूरवर चेंडू ठेवलाय, नो बॉल आहे. आउटसाइड द विकेट इथे पिचिंग करत असताना हा नो बॉल घोषित केला. पुढील चेंडू फ्री हिट असेल, फलंदाजासाठी नामी सुवर्ण संधी. पॅच शिकडा, टारेक हिटचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल, हो झालाय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये मिसफील्ड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, 4+2, 6 धावा इथे मिळतील. मिळाले असे जर थ्रो केला नसतात तर, परंतु एक्स्ट्रा 5 धावा दिल्या. धावसंख्या 6 ने पुढे. बेचाळीस, 43 धावा, 43. चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल आहे. ब्लॉकहोलचा बॉल बीट होत असताना फलंदाज. धावसंख्या 43. अजून एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपण पाहत आहे. धावसंख्या 43 या आकड्यावर स्थिरावली आहे. शेवटचा बॉल असेल या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचा. सुरेख कामगिरी सध्या क्षितिज वॉरियर्स टीमची राहिली आहे. ऑन साइडला टर्न केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात. यस, विकेट मिळेल. धावसंख्या 44 आणि 45 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय क्षितिज स्पोर्ट्स या टीम समोर. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने आव्हान चेस केलं जाईल हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. मेगा फायनलच्या अंतिम सत्र. व्हॉइस ऑफ अंबाडी, साहिल पाटील यांचा आवाज. धन्यवाद.
षटकारासाठी तब्बल 500 प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहताय. मेगा फायनल ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 2 GPL सीझन 2 पाहताय आणि ज्यासाठी केला होता अट्टास तोची क्षण गोड बाबा. शेवटची लढत मेगा फायनल. प्रेक्षकांनी केलेली तुडुंब गर्दी. जमलेल्या तमाम क्रिकेट मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मी समालोचक साहिल पाटील तुमच्या समवेत उत्तरार्धामध्ये जोडतोय आणि उत्तरार्धामध्ये आपण पाहता फलंदाजी करणारा संघ क्षितिज वॉरियर्स. विनंती असेल स्वयंसेवकांना खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी पोचवायचं आहे. सन्मान्य आत्मारामजी शेलार साहेब यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचे. आत्मारामजी शेलार साहेब. सलामीची जोडी आपण पाहताय मनोज कडू आणि त्याच्या सोबतीने ललित राणे. 24 बॉल करायचे आहेत तब्बल 45 धावा. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांच्यामार्फत तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. चला गोलंदाज आपण देखील वेळेचं भान ठेवायचं आहे. बॉलर तयार. पहिलाच बॉल इथून निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालंय. मनोज कडू एक विस्फोटक शैलीचा एक गुणवान फलंदाज आपण पाहताय. ज्याच्याकडे जर पाहिली गेली तर शक्ती देखील अमाप आहे आणि युक्ती देखील अमाप आहे. शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ बसून फटके सजवणारा फलंदाज आपण पाहताय. चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहिर आहे. बॉलर देखील तेवढंच चाणक्य. यावेळेस पहा शफल होऊन मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅकवर्ड्स अगदी जर विचार करायचा झाला फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. निर्धाव बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालंय. बॉलर शिवमला आपण पाहताय. बॉलर तयार. यावेळेस पंचांचा बोट आकाशाला भेटलाय. बॅटर मनोज कडू शून्यावरती बाद. 3 बॉल निर्धाव खेळलाय. बॅटर बॅक टू द डिगआउट. आपण पाहिलं तर मैदानामध्ये फलंदाज आला प्रमोदला आपण पाहताय. कुठेतरी विजय आपण पाहताय. अजून काही आला नाही. बॅटर रुपेश. बॉलर तयार. शिवम. अंधाधुंद बॅट फिरवली गेली आहे. खूप चांगला मारा आतापर्यंत. सलगचे 4 बॉल निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालं. मेगा फायनल मध्ये अगदी पॉवर प्लेचं षटक आदळत असताना आतापर्यंत सक्सेसफुल पॉवरफुल गोलंदाजी राहिली आहे. पहिले 4 बॉल निर्धाव त्यामध्ये 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. मनोज कडू सारखा फलंदाजाला शून्यावरती बाद केलाय. बॉलर तयार. फटका चांगला. फटका चांगला आहे. मिड ऑन मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईड इशलॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक. फक्त आणि फक्त 1 सिंगल मिळाली. खूप चांगली फेकी. मॅच अगदी रोमांचक स्थिती निर्माण करणार आहे. मॅच ही लढत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. एका बाजूने आपण पाहताय श्री छत्रपती स्पोर्ट्स तर एका बाजूने आपण पाहताय
त्यांच्या विपक्षामध्ये खेळ करणारा संघ क्षितिज वॉरियर्स. बॉलर तयार. फुलटॉस आडवा पाटने खाली क्षेत्र निवडला गेला. सरळ चेंडूला स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन क्लिअर करत एका टप्प्याखेर सीमा रेषा पार आलाय चौकार. पाच या आकड्यावरती इथून आवश्यकता असेल उर्वरित 18 बॉल 40 धावांची. 13.33 ची सरासरी. 18 बॉल 40 चं इक्वेशन. इथून संघर्ष करावा लागेल. अगदी तुम्हाला जर यश गाठायचं असेल तर तुमच्याकडे संघर्ष, प्रयत्न, कष्ट हे प्रामाणिक असावे लागतील. आणि तुमचं कष्ट आणि तुमचा संघर्ष हा जर प्रामाणिक असेल तर यश देखील तुमच्या समोर झुकेल. आणि वेळ ही मित्रांनो प्रत्येकाची बदलत असते. आज तुमचे तर उद्या माझे असेल. मात्र वेळेचा इथून विचार न करता तुमचा संघर्ष, अगदी खराब वेळ असो किंवा चांगली, मात्र मित्रांनो तुमचा संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर तुमची या मधली जी जिद्द आहे, जे कष्ट आहेत ते प्रामाणिकपणे तुम्हाला या खेळामध्ये उतरवावे लागतील. वर्तमान काळामध्ये खेळणारा जाणारा हा खेळ आपण पाहताय. अगदी ना कोणी भूतकाळ पाहिला आणि ना कोणी भविष्यकाळ. सन्मान्य भावेजी कतोरे साहेब यांचे इथे शुभ आगमन. वेलकम सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे, फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय, सिंगल वरती रोखला गेलाय. नक्कीच श्री छत्रपती स्पोर्टचे संघमालक सन्मान्य भावेजी कतोरे आपण पाहता मुख्य मंचावरती आमच्या विराजमान झालेत. विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे सन्माननीय भावेजी कतोरे साहेब. विनंती असेल आमच्या मंचाची शोभा वाढवायची. उमेशजी कांबळे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती या. वेलकम, सहर्ष स्वागत. बॉलर तयार भावेश. भावेश तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल देखील तेवढ्याच दर्जाचा. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहा यावेळेस विकेट्स देखील घेतली गेली नाही. बॉलर तयार. फटका समोरच्या दिशेने खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा इथून प्रयत्न केला गेला नाही. मार्गस्थ आपण पाहता. धावा धावफलकावरती 8. बॉल. फटका समोरच्या दिशेने खेळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय.
धावा असतील. पंचांकडे कुठल्या वाद मागायचा नाही, पंचांकडे आर्ग्युमेंट करायची नाही. विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण बॉल स्टॉप केला, मात्र बॉल यष्ट्यांना स्पर्श न करता आपण बॉल फेकी केलाय. 3 धावा असतील. चला, विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण पसरवा. धावसंख्या 12 वरती आपण पाहताय. बॉलर तयार. फटका समोरच्या दिशेने आडवा पाटने. खूप चांगला स्ट्रोक ठोकला यावेळेस. A1 क्वालिटीचा दर्जेदार, दमदार, धमाकेदार ब्लास्ट 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 आलाय षटकार. असेल 12 बॉल आणि 27 धावा. सहा बॉल झाले. पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल, तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल 2 धावा, पाचवा बॉल 3 धावा आणि 6वा बॉल षटकार. चला, घाई करायची, स्पीडअप दाखवा. 12 बॉल 27 ची आवश्यकता. बॉलर तयार. बॉलर तयार. यावेळेस पहा, फटका फसलाय. बॅटर बॅक टू द डगआउट. विजय गीते. वादळाची शांतता यावेळेस पहा मैदानामध्ये एंटर झाला. GPL सीझन 2 मधील उल्लेखनीय कामगिरी करणारा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, आयकॉन म्हणून त्याची निवड केली आणि खूप चांगली आतापर्यंत खेळी केली. आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये यावेळेस 11 बॉल 27 ची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाईल सन्माननीय दिनेश दादा भोईर यांच्या मार्फत. बॉलर तयार. पहिलाच बॉल पहा, पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट. 500 रुपयाचा कॅश प्राइज विजय गीतेसाठी इथून आला. अगदी पहा, मी म्हटलं होतं वादळा पूर्वीची शांतता आहे आणि यावेळेस मैदानामध्ये आलाय. वादळ इथून घुमघुमणार. धावा जोडल्या गेल्यात. या षटकाराच्या मदतीनंतर धाव संख्या 34. उर्वरित बॉल 10, धावा करायचे 21. विजय गीते स्ट्रायकर एंडला पहिल्याच बॉल वरती. खरपूस समाचार.
ऋतिक आपण पाहताय. शेजारी लावला गेलाय. नाही, इथून क्षेत्ररक्षणामध्ये बदल. क्लोज कीपर आपण पाहताय. बॉलर तयार. यावेळेस देखील आखुडप्याचा बॉल, त्याचा देखील खरपूस समाचार. चेंडू एका डप्प्याखेर लॉंग लेगच्या बाहेर आलाय. चौकार. धन्यवाद. 9 बॉल 17ची आवश्यकता. मी म्हटलं होतं वादळापूर्वीची शांतता आहे आणि मैदानामध्ये एंटर झाल्यानंतर पहा 2 बॉलवरती 10 धावा जोडल्यात. सामन्याला इथून पलटी दिली आहे. कलाक्ती देणारे हे फटकेत. या 3 बॉलवरती जर पाहिले गेलं तर 10 धावा खर्च केले गेल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर 10 धावा. बॉलर तयार. पुन्हा एकदा ऋतिक. यावेळेस पहा नो बॉल आणि त्यावरती आलाय आणखीन एक ब्लास्ट. विजय कीचे त्या बाट मधनं षटकार. नऊ बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 35 धाव संख्या आपण पाहताय. बॉलर तयार. गोलंदाजावरती दबाव. फ्रीडचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. हा फटका जरूर फसलाय. फ्रीडचा बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. झेल देखील सोडला गेला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. धाव संख्या 2च्या मदतीनंतर 37 आकड्यावरती. विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावांपासून दूर. पहा काय मॅच होती, काय मॅच बनवली आहे. विजय गीते. टार्झन ऑफ भादाने, टार्झन ऑफ पीटीसी हा नाव अगदी येणाऱ्या काळामध्ये या पीटीसी मध्ये खूप धुमाकूळ घालणार आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेस घुटना टेक खेळलाय. काय फटका, काय फटका. प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी. अगदी काय फटके आपण पाहताय मैदानामध्ये. आणखीन एक 500ची नोट. 500ची मोहर फक्त आपण विजय षटकार मारायचा आहे. आमच्याकडे पहा कॅश प्राइज इथून जमा होत असताना अगदी आपण पाहताय सन्माननीय दिनेश दादा भोईर. अगदी या इथून पहा चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि धावा धापलकावरती आपण पाहताय 43 धावा जोडल्या गेल्यात. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओर दी विकेट. मॅच इथून कळवायचे 4 धावा असतील. मॅच फिनिश. हार्ड लक, हार्ड लक. जीपीएल सीझन 2 ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 2 चा विजयी संघ आपण पाहताय क्षितिज वॉरियर्स. वेल प्लेड. मार्फत मी म्हटलं होतं मेगा फायनल जर विजय गीते जिंकवतोय. दुपारच्या सत्रामध्ये 5000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज विजय गीतेसाठी पुन्हा एकदा आलाय. आणि याच्या आधील मॅच मध्ये जर मागच्या मॅच मध्ये विचार करायचा झाला तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज विजय गीतेसाठी आलं होतं. या मॅचचं देखील कॅश प्राइज विजय गीते आपण घेऊन जायचंय. ललित राणे आपल्यासाठी 500 रुपये आणि विजय गीते आपल्यासाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि मागील वर्षाचा जर विचार करायचा झाला तर अंतिम विजेता संघ विजय गीते आयकॉन प्लेअर होता आणि त्याच्या संघाने मानकरी ठरला होता. यावेळेस देखील विजय गीते एक सक्सेसफुल आयकॉन म्हणून ज्याची ओळख टार्झन ऑफ भादाने. विजय गीते विनंती असेल मुख्यमंचावरती या. फायनल मॅच मधील अंतिम विजेता संघ आणि सामनावीरचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे.
तर नक्कीच आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहताय 1500 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज मी मी प्रथमतः दिनेश दादा आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे तब्बल 1500 कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. विजय गीते फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील विनंती करेन आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. तर नक्कीच आपण पाहताय तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय